ब्रॉट टू यू बाय विगार्ड। एकतर 11 वर्षांनी हा निकाल लागतोय। एक बाब स्पष्ट आहे की पोलिसांनी पुरावा न सादर केल्यामुळं किंवा पर्याप्त पुरावा न सादर केल्यामुळं 3 लोकांना सोडण्यात आलेलं आहे। पण यामध्ये हा एक कट होता, त्या कटामध्ये कोण कोण सामील होतं, कुठल्या संस्था सामील होत्या याचं काही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यापैकी जे एक वीरेंद्र कुमार म्हणून तावडे म्हणून जे ग्रस्त होते ते बहुतेक सनातन संस्थेशी संबंधित होते आणि ते या कटाचे सूत्रधार होते असं बोललं जात होतं। पण मुंबई पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली काय मला माहिती नाही, ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनाच फक्त तिथं दोषी म्हणून ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। परंतु सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचं मी एक वक्तव्य ऐकलं की ते म्हणतात आम्ही त्यांना पण सोडून घेऊ। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। परंतु मुख्य मुद्दा असा आहे की हा कट कुणी शिजवला, ह्या कटाचे सूत्रधार कोण आहेत आणि यामध्ये सनातन संस्थेचा काय रोल आहे याबद्दल कुठं भाष्य केल्याचं मला काही अजून आढळून आलेलं नाही। आणि त्यामुळं 2 व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे ते ठीक आहे, पण ह्या कटाचं मात्र सगळं कारस्थान दडपण्यात आलेलं आहे असं मला संशय वाटतोय। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सनातन संस्थेचा यामध्ये काय रोल आहे, इतर जे खून झाले पानसरे असतील किंवा गौरी लंकेश असतील त्यामध्ये आणि या खुनामध्ये काही तारा जुळतायत का काय हे कुठंच काही कोणी बोललेलं नाही आहे। आणि त्यामुळं आमचा अजूनही विश्वास आहे की सनातन संस्था ही एक आतंकवादी संघटना आहे। तिच्यावर माझ्या सरकारनं, मी मुख्यमंत्री असताना आणि दाभोळकरांची हत्या होण्यापूर्वी जवळजवळ 2 वर्ष मला आठवतं आहे की एप्रिल 2011 मध्ये दाभोळकरांची हत्या मला वाटतं ऑगस्ट 13 मध्ये झाली। जवळजवळ 2-2.25 वर्ष आधी मुंबई ATS दहशतवादी पथकाच्या सूचनेवरून, विनंतीवरून महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्यानं, त्यावेळेला उमेश सारंगी हे गृह सचिव होते, त्यांच्या हस्ताक्षरानं आम्ही सनातन संस्थेला अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट या कायद्याखाली त्यांना देशव्यापी बंदी आणा, त्यांना या आतंकवादी संघटना म्हणून त्यांना बॅन करा अशी अधिकृत विनंती माझ्या सरकारनं एप्रिल 2011ला गृहमंत्रालयाकडे दिल्लीला पाठवली होती। आता UAPA कायद्या, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट या कायद्याखाली एखाद्या संघटनेला किंवा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून देशभर ठरवायचं असेल तर त्याला एक मोठी प्रक्रिया आहे। देशातल्या प्रत्येक राज्याला विचारलं जातं की तुमच्या राज्यामध्ये या संघटनेच्या काय कारवाया आहेत आणि हा सगळा सारासार विचार करून मग गृह मंत्रालय यावर निर्णय घेते। आम्ही दाभोळकरांची हत्या होण्यापूर्वी 2 वर्ष सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्यानं केंद्र सरकारच्या गृह खात्याला विनंती केली होती। 2-3 वर्ष काही झालं नाही। नंतर 2013ला दाभोळकरांची हत्या झाली आणि त्यानंतर मग पुन्हा 2014ला आम्ही 1000 पानाचं एक डॉसियर, एक वितरण, असं 1000 पानाचं वितरण असं असलेलं आम्ही पुन्हा गृहमंत्रालयाला पाठवलं आणि त्यावरही काही निर्णय झाला नाही। मला वाटतं ही बाब अजूनही अनिर्णित आहे, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही। आणि म्हणून 2 गोष्टी आहेत की दाभोळकरांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेचा
ते प्लॅन करण्यामध्ये, त्याच्या षडयंत्रामध्ये सनातन संस्थेचा काय हा भाग होता, काय सहयोग होता हे कुठं आलेलं नाही. आणि अजूनही महाराष्ट्र सरकारची, त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारची जी सनातन संस्थेवर बंदी टाकावी ही मागणी अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. त्यामुळं मी या निकालावर समाधानी नाही. पण ज्या पद्धतीनं केंद्रीय अन्वेषण ब्युरोनी संपूर्ण चौकशी केली, या चौकशी अंतर्गत अजून काही पुरावे मिळतील अशा प्रकारे शक्यता व्यक्त केली जात होती, पण कुठेही धागेदोरी मिळाली नाही अशी स्पष्टपणे कोर्टामध्ये सांगण्यात आलं. पण ज्या लोकांनी गोळी झाली त्यांनाच गिल्टी ठरवण्यात आलं. इतर लोकांचा सहभाग होता की नाही हे यावरती स्पष्ट होत नाही. त्याच्यामध्ये एकूण 5 लोकांच्यावर हा त्यांच्या विरुद्ध खटला चालला होता. तिघांच्या विरुद्ध काही पुरावा सापडला नाही किंवा पोलिसांनी पुरावा गोळा केला नाही आणि तो सादर केला नाही केला, केस व्यवस्थित चालवली नाही असा त्यामध्ये निष्कर्ष आहे. आणि त्यामुळे फक्त ज्यांनी आम्ही गोळ्या झाडल्या कबूल केलं, आता तेही त्यांच्या कबुली जबाबात ते आलेलं आहे. म्हणजे खरंच त्यांनी गोळ्या झाडल्या का इतर कोणी गोळ्या झाडल्या यावरही काय आपल्याला स्पष्टता नाही आहे. त्यामुळे 2 लोकांनी कबूल केले की आम्ही गोळ्या झाडल्या, त्यांना फक्त जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. पण हा संबंध कट, कारण ही हत्या फक्त दाभोळकरांचीच झालेली नाही, तर त्यानंतर पानसरेंची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली. त्याआधी सनातन संस्थेनं बॉम्बस्फोटामध्ये त्यांच्यावर बरेचसे खटले चालले होते. तर ही कुठंतरी हा जो कट आहे त्या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत हे शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश आलेलं आहे किंवा पोलिसांचे हात कुणीतरी बांधल्यासारखे मला वाटतात. दोन मुद्दे त्याच्यामध्ये की घटना कधी घडली, निकाल कधी लागला आहे, एवढा वेळ कालावधी गेलेला आहे. पोलिसांनी या कालावधीमध्ये काय केलेलं आहे, कोर्टामध्ये मुद्दे मांडलेले नाही. आणि दुसरा मुद्दा, तुमचा कालावधी असताना 1 वर्ष तेव्हा या घटनेनंतर होतं तुमच्याकडे. मग त्यावेळी प्रायमा फेसी किंवा प्राथमिक जे तपास केला होता त्यामध्ये सनातन संस्थेच्या संदर्भामध्ये काही पुरावे काय आढळले होते का? पोलिसांनी तुम्हाला काही ब्रीफ केलं होतं का? तेव्हाच्या घडामोडी काय होत्या? पहिल्यांदा मुद्दा मी पुन्हा अधोरेखित करतो की दाभोळकरांची हत्या ऑगस्ट 2013च्या सुमारास झाली. महाराष्ट्राच्या ATSने शासनाला विनंती केली की ही सनातन संस्था आता कधी केली? एप्रिल 2011ला, म्हणजे तब्बल 2-2.25 वर्ष आधी, हत्या व्हायच्या आधी सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी अशी विनंती आमच्या ATSने केली होती. कारण सनातन संस्थेच्या कारवाया अशा होत्या, कुठं बॉम्बस्फोट होत होता, कुठं काय होत होतं, आणि ही दहशतवादी संघटना आहे असा निष्कर्ष ATSने काढला. आणि ATSने सरकारकडे विनंती केली. सरकारनं त्यांच्या विनंतीवर आधारित एप्रिल 2011ला केंद्रीय गृहमंत्र्याकडं आम्ही पत्र पाठवलं. त्यानंतर 2 वर्षांनी हत्या झाली. आम्हाला जी शंका होती किंवा ATSला जी भीती होती की ही दहशतवादी संघटना आहे, तर त्या संघटनेला बॅन करायला होऊ शकला नाही कारण केंद्राला करायचा असतो. पण त्यानंतर 2 वर्षानंतर ही हत्या झाली. आता त्या हत्येमध्ये जे तावडे म्हणून ग्रस्त आहेत त्यांना पनवेलच्या सनातन संस्थेच्या आश्रमातून पकडलं. ते तावडे सनातन संस्थेशी संबंधित आहेत पोलीस कबूल करतात. इतर 2 जण आहेत त्यांचाही सनातन संस्थेशी संबंध आहे. मग हा कट कुणी शिजवला? या दोघांनी एक सकाळी उठून लगेच तिथं जाऊन गोळ्या झाडल्या, याच्यावर विश्वास बसतो का आपण? आणि त्या सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या लोकांच्यावर काहीच तुम्ही कारवाई केली, त्याने निर्दोष सोडून दिलेला आहे. त्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे किंवा या चौकशीबद्दल समाधान व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही आहे. सर, सनातन संस्थेने एक आरोप केलाय त्यांच्या प्रवक्त्यांनी की तुम्ही हिंदू दहशतवाद हा शब्द, म्हणजे हिंदुत्ववादी संघटना आणि सनातन संस्था आहे असा शब्द वापरून त्या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनला लीड केलं सुरुवातीलाच एका दिशेने. मी पुन्हा सांगतो की मी आवर्जून सांगतो की दाभोळकरांची हत्या होण्यापूर्वी 2.25 वर्ष आधी मुंबईच्या ATSनी सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी घालावी अशी विनंती आमच्याकडे पाठवली. 2.25 वर्ष आधी त्यांना भीती होती की ही संघटना काही अशा कारवाई करते आहे. अर्थात ती खूप मोठी राष्ट्रव्यापी कारवाई करावी लागते म्हणून ते करणं सोपं नव्हतं. तरी पण आम्हाला पुन्हा विचारणा झाल्यावर आम्ही 2014मध्ये 1000 पानाचं डॉसियर केंद्र सरकारला पाठवलं की ही संस्था, आणि त्याच्यापूर्वी हत्या झाली होती. 2013 हत्या झाली, 14ला आम्ही डॉसियर पाठवलं. त्यामुळं हे जी 3 माणसं निर्दोष सोडलेली आहेत
ती 3 माणसं सनातन संस्थेची संबंधित आहेत असं निकालातही म्हटलेलं आहे. त्या तावडे या ग्रस्ताला सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून त्यामध्ये पकडलं गेलेलं आहे. जेव्हा हत्या झाली मी कोल्हापूरला होतो आणि मला कानावर बातमी थडकल्याबरोबर माझी पहिली प्रतिक्रिया होती, मी काहीच माहिती घेतली नव्हती, की ज्याप्रमाणे काही घटकांनी महात्मा गांधींचा खून करून त्यांचा आवाज बंद केला, त्याचप्रमाणे त्याच प्रवृत्तीने दाभोळकरांची त्याची हत्या करून त्यांचा आवाज बंद केलेला आहे. आणि हे स्टेटमेंट मी आत्तासुद्धा पुन्हा रिपीट करायला मला काहीच अडचण नाही आहे. ती प्रवृत्ती, ज्या प्रवृत्तीनं गांधींचा खून केला, त्या प्रवृत्तीनंच दाभोळकरांचा जो अंधश्रद्धा विरोधी ते चळवळ चालवत होते, त्यांना धोका वाटला काहीतरी, की जे कडक वृत्तवैकल्पामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहेत, काय वाटलं मला माहीत नाही, पण त्यांनी दाभोळकरांचा आवाज बंद केला. म्हणून माझी पहिली प्रतिक्रिया होती, मी कुठेही हिंदुत्ववादी वगैरे काही शब्द वापरलेला नाही, परंतु दिशा मात्र पक्की होते. त्याच्यापूर्वी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली होती आणि या लोकांचा सनातन संस्थेशी संबंध आहे हे आता या चौकशीमध्ये आढळून आलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री होता, गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे होतं, मग त्या कालावधीमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये तपास संत का झाला, कन्क्लुजन का मिळालं नव्हतं 1 वर्षाच्या कालावधीत? आमच्या समजा 6 महिने 8 महिन्याच्या कालावधीमध्ये काही झालं नाही, बरोबर आहे. आता 11 वर्ष झाली ना आमचं सरकार जाऊन, आता भाजपचं सरकार येऊन 11 वर्ष झाली. तुम्हाला 11 वर्ष का लागतात? आम्हाला समजा 5-6 महिन्यात शोधता नसेल आलं, कारण खूप त्यामध्ये जे हत्यार होतं ते कुठेतरी खाडीत फेकून दिलं होतं, ते फेका म्हणून कोणीतरी सांगितलं होतं, शोध करायला वेळ लागला, खरी गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा काही संबंध नव्हता. हे आमचं आघाडी सरकार होतं. त्या आघाडी सरकारनं कडक तपास करून दोषींना शिक्षा द्यायचे आदेश दिले होते, पण कुणाच्या दिशेनं जा, कुणाच्या मागे लागा असं बिलकुल सांगितलं नव्हतं. त्यामध्ये हा आरोप सरासर खोटा आहे. पण तुम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की सनातन संस्थेबद्दल महाराष्ट्र सरकारला ही दहशतवादी संघटना आहे अशाबद्दलची माहिती होती आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा देखील केला होता. बरं, तुम्ही तेव्हा 11ला प्रस्ताव दिला होता सनातन संस्थेच्या संदर्भामध्ये, त्यानंतर पुढे काय झालंय, परंतु काँग्रेसचे जिथे राज्य आहे त्यांनी तरी का हा प्रस्ताव पुढे केलेला नाहीये, पुढाकार घेतला नाही? आता कर्नाटक आहे, इतर राज्यामध्ये मागच्या वेळेस राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मग ज्या ऍक्टिव्हिटी घडत होत्या त्या संदर्भामध्ये मग केंद्राकडे का निवेदन केलेलं नाहीये? नाही, असं आहे की या संस्थेच्या हालचाली मला वाटतं गोव्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, आणखी कुठे मला माहिती नाही. आम्ही आमचं काम केलं की आमच्या अँटी टेरर स्क्वॉडने, दहशतवादी विरोधी पथकाने आम्हाला विनंती केली, सरकारला विनंती केली की ही संघटना दहशतवादी आहे आणि त्यावर तुम्ही राष्ट्रीय बंदी घालायचा प्रयत्न करा. आता ATSने आम्हाला सांगितलं, आम्ही तो प्रस्ताव पाहिला की ते नुसतंच तात्पुरतं असं काहीतरी माहिती तुटपुंजीत दिलेली आहे की तो गंभीर प्रस्ताव होता आणि त्यांनी ते बॉम्बस्फोट झाले होते, त्यामध्ये काही माणसं जखमी झाली होती वगैरे हे सगळे पुरावे दिले होते. त्या आधारे आमच्या गृहमंत्र्यांनी तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. आता त्यानंतर 2 वर्ष काही झालं नाही, पुन्हा 14ला बी नवीन माहिती पाठवली की त्याचं पत्र काय निघतं, ते कशा प्रकारे प्रचार करतात, ह्या संघटनेचं काम कुठं कुठं चालतं, हे सगळी माहिती पाठवली. 1000 पानाचं डॉसियर आम्ही केंद्र सरकारला पाठवलं 2014मध्ये. एका बाजूला निवडणुका चालल्या होत्या, दुसऱ्या बाजूला हेही काम चाललं होतं, पण आमच्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये हे झालं नाही, गोष्टस्थिती आहे. पण त्यानंतर तब्बल 10 वर्ष लागली तुम्हाला दोषी शोधायला आणि शिक्षा द्यायला. पण आपण 1000 पानाचं डोसियर केंद्र सरकारनं पाठवलं, केंद्र सरकारने काहीच प्रतिक्रिया दिली नाही का? की हे पाहिजे, ही बंदी जी असते ती राष्ट्रव्यापी असते, प्रत्येक राज्याकडून माहिती घ्यावी लागते. आता केंद्र सरकारने कोणाकडून माहिती घेतली, त्यांच्याकडे काय आली, प्लस मायनस आलं, काही जणांनी होकार दिला नाही दिला, हे मला माहिती नाही. कारण आम्ही आमचं काम केलं की आमच्या ATSला ही संघटना दहशतवादी आहे असं वाटलं आणि त्यानंतर दाभोळकरांची हत्या झाली. त्यानंतर मग आणखी आम्ही माहिती गोळा करून 1000 पानाचं एक माहिती पाठवली केंद्र सरकारला. पुढं काही झालं नाही. आज अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामीन मिळालेला आहे.
आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावरती मद्य घोटाळ्याचे आरोप होते त्या आरोपानंतर पहिल्यांदा अशा प्रकारे जामीन मिळालेला आहे, कारण की सुप्रीम कोर्टाने त्यात थेट हस्तक्षेप केलेला आहे. हे पहा, मी या सर्व अटकेचा आणि या सगळ्या प्रकाराचा अत्यंत तीव्र शब्दात पूर्वी निषेध केलेला आत्ताही पुन्हा निषेध करतो. सार्वत्रिक निवडणूक चालवली आहे. केजरीवाल हे निवडून आलेले एका पक्षाचे प्रमुख आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची पंजाबमध्ये देखील सत्ता आहे. अशा व्यक्तीला तुम्ही काही त्यांच्यावर आरोप असतील तर अवश्य तुमच्यावर खटला चालवा, 6 महिन्यांनी चालवा, 15 दिवसांनी चालवा, निवडणूक संपल्यावर चालवा, पण त्यांना तुरुंगात टाकून त्यांना प्रचार करू न देणं याचा फक्त भारतीय जनता पक्षाला फायदा होणार आहे. कारण केजरीवाल यांनी त्यांच्या विधानसभेमध्ये जे गंभीर आरोप केलेले आहेत, मी जर कोणी केजरीवाल यांचा विधानसभेच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण अवश्य पाहावा. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न मोदींनी कुठेही त्याचं उत्तर दिलेलं नाही. आता विधानसभेमध्ये केजरीवाल यांचं मोठं बहुमत आहे, तिथं त्यांना कोणी थांबवता आलं नाही त्यांना. आणि शेवटी विधानसभेत लोकसभेची भाषणं का आपल्याला त्याच्यावर सेन्सरशिप चालत नाही, म्हणून ते भाषण असं होतं. त्यामुळं त्यांच्यावर हा त्यांनी घेतलेला सूड आहे. त्यांनी प्रचार करू नये म्हणून प्रयत्न केलेला आहे, पण सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे, काही अटी घातल्यात. आता त्यातनं एक अट अशी आहे की केजरीवाल यांनी आपल्या फक्त पक्षाचा प्रचार करावा. याला काय अर्थ आहे? केजरीवाल हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी एक आघाडी केलेली आहे, इंडिया आघाडी, त्यामुळे ते इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणारच. ही सुप्रीम कोर्टाची अट हे कोणी मोदींनी लिहून दिली आहे का मला माहिती नाही. त्यांना तुम्ही बाकी अटी तुम्ही घातल्यात, तुम्ही देशाबाहेर जाऊ नका, इकडे जाऊ नका, ठीक आहे, पण फक्त तुमच्याच पक्षाचा प्रचार करा यात चुकीचे. ते इंडिया आघाडीच्या लोकांचा प्रचार करणार, भाजपवर टीका करणार. परंतु एक गोष्ट चांगली आहे की त्यांना प्रचार करण्याकरता जामीन दिलेला आहे अटी शर्तीसह. आणि त्यामुळं मोदी सरकार कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. मोदी सरकारने हे पण म्हटलं की निवडणुकीमध्ये प्रचार करणं काही मूलभूत हक्क नाही आहे. अरे तुम्ही लोकशाहीच बुडवायला निघालेला आहे, तुम्हाला काहीच लोकशाहीची काही साधनसुविचार मान्य नाही आहे. आणि त्यामुळं त्यांना जामीन मिळाला आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु अटीशर्ती लावल्यात त्या आश्चर्य वाटते मला, त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. कारण केजरीवाल हे देशातील एक मोठे नेते आहेत. काँग्रेसनंतर जास्त राज्यामध्ये सत्ता असणारा पक्ष आहे तो. 2 राज्यामध्ये त्याची सत्ता आहे. अशा नेत्याला तुम्ही थांबवलं, पण तुम्ही हेमंत सोरेनना तुरुंगात टाकलं. माझं काय म्हणणं आहे की आरोप असेल ना, काही मद्य घोटाळ्याचा असेल काय असेल, तुम्ही खटला चालवा ना त्यांना योग्य वेळी. आम्ही त्यांना त्या आरोपाबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही जरूर त्यांच्यावर खटला चालवा, पण प्रचार न करू देणं याच हे फक्त एका गोष्टीचं द्योतक आहे की नरेंद्र मोदी आता पराभवाला घाबरलेले आहेत. आज 5 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते जाणार आहेत आणि ते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यांची मागणी आहे की जी टक्केवारी विलंबाने घोषित झालेली आहे त्या संदर्भात ते आक्षेप नोंदवणार आहे. काय वाटतं, ही प्रक्रिया खरंच केंद्रीय निवडणूक आयोग मान्य करेल का? कारण की मल्लिकार्जुन खरगेंनी जे पत्र लिहिलं होतं ते पत्र पूर्णपणे केंद्रीय निवडणूक आयोगाने नाकारलेलं आहे. नाही, आता निवडणूक आयोग काय करेल हे मी काय सांगू शकणार नाही. तक्रार करायचा आमचा अधिकार आहे. आणि आजच्या युगामध्ये जेव्हा प्रत्येक पोलिंग बूथ, प्रत्येक मतदार केंद्र इंटरनेटली जोडलं गेलेलं आहे. पोलिंग संपलं, फॉर्म 17C वर सही केली पोलिंग ऑफिसरने आणि तो प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना तो फॉर्म दिला की तो आकडा निश्चित होतो आणि तो आकडा इंटरनेटने वरिष्ठांना कळवला जातो. आणि त्यामुळं ज्याप्रमाणे बँकेचं सर्व ताळेबंद हा संध्याकाळी 6 वाजता लगेच संबंध राष्ट्रीय स्टेट बँकेसारख्या बँकेचा देखील ताळेबंद आपल्याला लगेच उपलब्ध होतो, कारण प्रत्येक शाखा ही इंटरनेटली जोडली गेलेली आहे. तसंच प्रत्येक पोलिंग बूथ हे इंटरनेटनी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे ही बेरीज चुकली किंवा 11 दिवसानं बेरीज बदलावी लागते, खूप मोठ्या प्रमाणात संख्या टक्केवारी वाढवावी लागते. त्यामध्ये निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ही मला वाटतं त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि यामध्ये काही काळबेरं चाललेलं आहे का, कुठं मताची टक्केवारी वाढवून ती भाजपला देण्याचा प्रयत्न आहे का, असं स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. आज जर विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे गेलं असलं तर मला वाटतं निवडणूक आयोग, निर्वाचन आयोग त्याची गंभीर दखल घेईल. आज शेवटी घटनेमध्ये निर्वाचन आयोगाची जबाबदारी फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं
आणि त्या सर्व प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असतं. आज EVMवर हॅक होतात का नाही मला माहिती नाही, पण लोकांचा विश्वास नाही आहे. आणि त्यामुळं आज ही जी 11 दिवसानंतर आकडेवारी बदलली गेली, वाढवली गेली, त्यामुळं गंभीर शंका निर्माण होते. सर, दाभोलकर मामले में हिंदी में एक मिनिट नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये आले होते प्रचार सभेसाठी. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी ऑफर केलेली आहे शरद पवार यांना किंवा उद्धव ठाकरे यांना की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा तुम्ही एनडीए सोबत या, अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या शिवसेनेसोबत या, अशी ऑफर पंतप्रधानांनी दिलेली आहे. आणि शरद पवार पण म्हणाले की काँग्रेसमध्ये छोट्या पक्षांना नाही, आता असं आहे की तुम्ही पहिल्यांदा हे म्हणाला होतात, तर आता असं आहे की नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबद्दल काय बोलले किंवा शिवसेना उभाटाबद्दल काय बोलले, ह्या त्या तिघांचा प्रश्न आहे. त्यामध्ये आमचा प्रश्न काय नाही, आम्ही त्याच्या प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे. नाही, पण शरद पवार असं म्हणाले की छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल निवडणुकीनंतर कदाचित, आणि सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्यामध्ये तुम्ही अनेकदा माध्यमांसमोर असं म्हणाला होतात की कदाचित छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी वेळ येईल. तर कसं पाहताय? मी काय म्हटलं होतं तो गोष्ट वेगळी आहे. तुम्ही ज्या मुलाखतीचा संदर्भ देताय ती मुलाखत माझ्यासमोर झाली होती, मी तिथे उपस्थित होतो. साताऱ्यामध्ये 4 तारखेला रात्री 10 वाजता ती मुलाखत झाली. तर पवार साहेब असं म्हटले, तुम्ही जर थोडंसं वेगळं सांगताय, आपण जर ती मुलाखत वाचली इंडियन एक्सप्रेसची, त्यामध्ये ते म्हटले होते की निवडणुकीनंतर अनेक छोटे व प्रादेशिक पक्ष काँग्रेसकडं यायला लागतील, त्यातले काही काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता छोटे पक्ष म्हणजे काय, प्रादेशिक पक्ष कोणते, त्यामध्ये महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष आहेत का, हे काहीच बोलले नव्हते. त्यांनी एक कन्सॉलिडेशन, आपल्याकडे जे 5-5 हजार पक्ष आहेत ते चुकीचे असा त्यांचा संदर्भ असावा. आणि त्यामुळे ते जे वाक्य त्याचं आपण जर स्पष्टपणे अधोरेखित केलं तर त्यांनी इशारा दिला होता की असे छोटे पक्ष काँग्रेसकडं येतील, जे विरोधी पक्षामध्ये येतील. त्याला सत्ताधारी पक्षाकडे जायचं ते आधीच गेलेले आहेत. हिंदी में घेऊया. दाभोलकर केस में सर फैसला आया तब आप सीएम थे और 2 साल पहले ही 11 को ही सनातन संस्था के ऊपर बंदी के लिए आपने एक प्रपोजल भी भेजा था, लेकिन अभी जो फैसला आया है उसके ऊपर आपकी रिएक्शन पहले बताइए. देखिए, जो आज दाभोलकर मर्डर केस में जो 11 साल के बाद जो फैसला आया है, मैं उससे संतुष्ट नहीं हूँ. जो 5 जो आरोपी थे उनमें से 3 को छोड़ दिया गया है. 2 के खिलाफ जिन्होंने स्वीकार किया है कि उन्होंने गोली चलाई थी, उनके खिलाफ कार्रवाई की गई, उनको सजा सुनाई गई है. लेकिन मूल बात यह है कि ये 2 लोगों ने जो गोली चलाई, इसका पूरा कॉन्स्पिरेसी किसने की थी. ये एक बहुत बड़ी कॉन्स्पिरेसी है और इस कॉन्स्पिरेसी का संबंध महाराष्ट्र में स्थित जो सनातन संस्था करके जो एक ऑर्गेनाइजेशन है उसे थेट संबंध है. अब मैं बताना चाहूँगा कि जब मैं मुख्यमंत्री था उस समय महाराष्ट्र एंटी टेरर स्क्वाड ATS ने दाभोलकर मर्डर के 2-2.25 साल पहले, यानी कि अप्रैल 2011 में महाराष्ट्र सरकार से गुजारिश की कि ये पनवेल में जो है सनातन संस्था जो गोवा में भी काम करती है, वो एक टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है और इसीलिए उसका सारा देश भर का जहाँ भी वो कार्यरत है उस पर UAPA यानी कि अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट के तहत उस पर देशव्यापी बैन किया जाना चाहिए. अब ये बैन सिर्फ केंद्रीय गृह मंत्रालय करता है. तो मैंने अप्रैल 2011 में, यानी कि दाभोलकर मर्डर से 2.25 साल पहले, सनातन संस्था को बैन किया जाए इस तरह का एक ज्ञापन केंद्र सरकार को भेजा था. अब केंद्र सरकार में ये बैन जो होता है राष्ट्रीय बैन होता है, तो और राज्यों से शायद मुलाकात किया होगी. मैं उस समय केंद्र में नहीं था, मैं महाराष्ट्र में मुख्यमंत्री था. तो उसके बाद जब अगस्त 2013 में दाभोलकर जी की हत्या हुई, उसके बाद हमने और उसकी जांच होने लगी, तो और हमें दिखाई दिया कि ये सनातन संस्था के कुछ कॉन्स्पिरेसी में उनका रोल दिखता है. तो इसलिए हमने, और तब तक बैन हुआ नहीं था,
तो 2014 में हमने फिर से एक बार अपने दाभोलकर हत्या के करीब करीब एक साल भर के बाद हमने 1000 पेजेस का एक डॉसियर, एक पूरा रिपोर्ट सनातन संस्था की गतिविधियों के बारे में मैं केंद्र सरकार को भेजा था। उसके बाद हमारी सरकार गई, भाजपा की सरकार आई दिल्ली में और महाराष्ट्र में, उसके बाद इन्होंने उस पर कुछ नहीं किया। तो मेरी मांग है कि जो 5 अभियुक्त थे, 2 को सजा सुनाई गई है, 3 को छोड़ दिया गया है। इस 3 में जो डॉक्टर तावड़े वगैरह जो लोग हैं वो पनवेल के सनातन संस्था के आश्रम से पकड़े गए। वो सनातन संस्था में काम करते थे। तो इस कॉन्स्पिरेसी में सनातन संस्था का क्या रोल है, तो ये मेरे ख्याल से इससे कुछ प्रकट नहीं हुआ है। और जज साहब ने कहा है कि 11 साल में मुंबई पुलिस कोई पुख्ता सबूत इन तीनों के खिलाफ नहीं दे सकी है। मैं समझता हूँ कि किस तरह की कार्रवाई की है पता नहीं है, लेकिन दाभोलकर मर्डर के बाद गोविंद पानसरी जी का मर्डर हुआ, उधर कर्नाटक पे गौरी लंकेश का मर्डर हुआ, और अभी भी सनातन संस्था के खिलाफ कोई सरकार ने कार्रवाई नहीं की है। सर क्या करना चाहिए इस संस्था के खिलाफ, आप क्या अपील करेंगे? मैंने खुद 2011 में गुजारिश की थी केंद्र सरकार की कि हमारे जो देश में अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट है, जिसको UAPA कहते हैं, उसके तहत इसको बैन करना चाहिए। लेकिन आपके ऊपर एलिगेशन यही लगाया जाता है कि कांग्रेस ने ही सैफरॉन टेररिज्म की कंसेप्ट लाई है और जानबूझकर लाई है। देखिए, ये हम नहीं लाए थे, ये महाराष्ट्र की ATS जो एक IPS ऑफिसर हेड करते हैं और एक एंटी टेरर स्क्वाड जो हमने बनाए थे हर एक राज्य में, उस एंटी टेरर स्क्वाड की रिपोर्ट पर हमने आगे एक्शन लिया था। तो इसमें सैफरन टेरर की बात कहाँ से आई? ये तो एक संस्था जिसका शायद संबंध टेररिस्ट एक्टिविटी से है, उस पर कार्रवाई करने की मांग थी जो अभी तक नहीं हुई है। सनातन संस्था के जो प्रवक्ता है उन्होंने आपके ऊपर आरोप किया कि इन्वेस्टिगेशन लीड हुआ, तो उसके बारे में क्या कहेंगे आपके स्टेटमेंट में? देखिए, मैंने बिल्कुल ये इन्वेस्टिगेशन जल्दी से करिए, जो सही दोषी उनको आप उस पर कार्रवाई किए। हमारे उससे ज़्यादा आपने कोई डायरेक्शन दिए नहीं थे। हाँ, मेरी पहली प्रतिक्रिया जो थी, मैं कोल्हापुर में था जब ये बात मुझे खबर आई, मेरी पहली प्रतिक्रिया बिना कोई जानकारी लिए मेरी प्रतिक्रिया थी, क्योंकि दाभोलकर साहब मेरे जिले के हैं, उनको अच्छी तरह जानता था, बहुत अच्छा काम करते थे। विशेषकर एंटी सुपरस्टिशन का काम उनका बहुत बड़ा था। अंधश्रद्धा निर्मूलन समिति के वो अध्यक्ष थे। जब ये सुना, बहुत गहरी चोट लगी कि जिसका अंदेशा था और जिसके लिए हम सनातन संस्था को UAPA कानून के अंदर हम उसको बैन चाहते थे, पता नहीं ये घटना घटी है। और मैंने यही कहा था, एकदम मेरी फर्स्ट रिएक्शन जो थी, मुझे अभी भी याद है, कि जिन ताकतों ने महात्मा गांधी का मर्डर करके उनकी आवाज़ बंद की, उसी प्रवृत्ति ने, उसी विचारधारा ने दाभोलकर की आवाज़ बंद की है। इससे ज़्यादा मैंने कुछ नहीं कहा था। तो ये सैफरन टेरर वाक़े की बात तो ये अपने मन गढ़ंत बता रहे हैं, हमने कोई डायरेक्शन नहीं दिया था। लेकिन आज रिपोर्ट में आया है कि जो तावड़े करके जो एक अभियुक्त थे वो पनवेल के सनातन संस्था के आश्रम से पकड़े गए। क्या सनातन संस्था का कोई इसमें संबंध नहीं है? तो मैं तो इस जांच से और इस फैसले से बहुत खुश नहीं हूँ। इसकी और कड़ी जांच होनी चाहिए, मेरी मांग है। लेकिन CBI ने जो जांच की, फिर कहीं ना कहीं CBI ने लूपहोल्स रखे, ऐसा आपको लगता है जांच में? देखिए, मैं किसी संस्था पे कोई आरोप नहीं करूँगा। मैं सिर्फ ये कहता हूँ कि एक तो 3 व्यक्तियों को निर्दोष छोड़ दिया गया है क्योंकि उनके खिलाफ मुंबई पुलिस पुख्ता सबूत नहीं पेश कर सकी। ये उस पर जजमेंट में बात सामने आई है। जब ये बात पता है सबको कि वो लोग सनातन संस्था में काम करते थे, सनातन संस्था को बैन करने के बाद 2.25 साल पहले, दाभोलकर के मर्डर के 2.25 साल पहले, जब हमारे एंटी टेरर स्क्वाड, वो कोई हमारा घर का तो है नहीं, ना तो कांग्रेस पार्टी का है, वो तो सरकारी स्क्वाड है, उसने मांग की थी कि इस ऑर्गेनाइजेशन को, ये खतरनाक ऑर्गेनाइजेशन है, ये टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है, इस पर बैन लगाना चाहिए। तो हमने कानून के तहत, अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट के तहत हमने केंद्रीय गृह मंत्रालय से एक ज्ञापन भेजा था
जिस पे कोई कार्रवाई नहीं हुई, तो हमने फिर दाभोलकर मर्डर के बाद में एक और ज़्यादा जानकारी लेकर 1000 पेज का डॉसियर मुझे याद है हमने केंद्र सरकार को भेजा था। उसके बाद सत्ता बदल गई, दिल्ली में और महाराष्ट्र में भाजपा के लोग आ गए। सर, आज अरविंद केजरीवाल जी को इंटरिम बेल मिली है, तो इसके बारे में क्या कहेंगे? देखो, बेल सुप्रीम कोर्ट ने दी, अच्छी बात है, वो शायद प्रचार कर पाएंगे, लेकिन जो शर्तें रखी है मुझे बहुत आश्चर्य होता है। उसमें एक शर्त है कि अरविंद केजरीवाल सिर्फ आम आदमी पार्टी का प्रचार करेंगे। क्यों? अरविंद केजरीवाल इंडिया गठबंधन के एक बहुत वरिष्ठ नेता है, और क्या वो किसी और पार्टी का प्रचार नहीं करेंगे? ये कौन सी शर्त लगी है? अगर आपको उनके खिलाफ कोई आरोप है, कोई लिकर स्कैम की बात है, तो आप उन पे मुकदमा चलाइए बाद में, अभी 8-10 दिन की बात है, लेकिन आपको उनको प्रचार नहीं करने देना है, क्योंकि अरविंद केजरीवाल ने जो नरेंद्र मोदी पे डायरेक्ट ठेठ जो आरोप लगाए हैं विधानसभा के भाषण से, उसका जवाब नरेंद्र मोदी नहीं दे सकते। तो उनकी आवाज़ बंद करना ये एक तरीका था उनको जेल डालने का। लेकिन मैं धन्यवाद दूंगा सुप्रीम कोर्ट के, उन्होंने उनको बेल दी है, लेकिन ये शर्तें गलत शर्तें हैं, और मैं समझता हूँ इस शर्तें हटानी चाहिए। वो कहीं भागेंगे नहीं, कहीं जाएंगे नहीं, लेकिन उनको प्रचार करने देना चाहिए। वो देश के बड़े नेता है, उनके पार्टी की 2 राज्यों में सरकारें चल रही है। एक दुसरे एक कांद्याचं सर, कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. पहिले निर्यात बंदी लादली होती, नंतर उठवली, आता पुन्हा त्यांनी नवीन नियम त्यात लागू केलेले आहेत. त्यावर काय प्रतिक्रिया? काय आहे की देशामध्ये जे 3 शेती कायद्यावर नरेंद्र मोदींनी बदल केला आणि कोणाला विश्वासात न घेता, आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जे एक वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये जगातलं सर्वात मोठं आंदोलन केलं, 700 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आणि शेवटी नरेंद्र मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. अक्षरशः मोदीचा दाग शेतकऱ्यांनी मातीत घासलं, आणि त्यामुळे अपमानित झालेले मोदी आता शेतकऱ्यांच्यावर सूड उगवत आहेत. मी थेट आरोप करतोय की मोदी शेतकऱ्यांच्यावर, शेती अर्थव्यवस्थेवर सूड उगवत आहेत. जरा शेतकऱ्याला चांगले पैसे मिळायला लागले की तुम्ही साखरेवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी करताय. कांदा 40 रुपये किलो चालला होता, चांगले पैसे शेतकऱ्याला मिळत होते. मोदींनी निर्यात बंदी केल्याबरोबर कांद्याचे दर 6 रुपये किलोला आले. शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. त्या दिवसापासून आम्ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवा म्हणून विनंती करत होतो. काल परवा त्यांनी ती निर्यात बंदी उठवलेली आहे, परंतु त्याच्याबरोबरच सोबत अटी शर्ती घातलेल्या आहेत की $550 प्रति टन हे किमान निर्यात शुल्क असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे $540ला विकता येणार नाही, 500ला विकता येणार नाही, $550 तुम्हाला त्याच्यावर विकावं लागेल. आणि त्याचबरोबर 40% निर्यात टॅक्स, निर्यात कर लावलेला आहे. म्हणजे गरीब शेतकऱ्याच्या खिशातले तुम्ही 40% पैसे काढून घेणार आहे आणि त्याला पैसे कमी मिळतील. ही किती क्रूर निर्णय आहे हा. आणि म्हणून मला पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना प्रश्न विचारायचे की ती शेतकऱ्याची मुलं आहेत असं ते म्हणतात, शेतकऱ्याचं हित ते जपतात सरकारमध्ये. देवेंद्र फडणवीस आता शेती करतात का नाही, शेतकऱ्यांची त्याचा काही संबंध नाही मला माहिती नाही, पण माझी मागणी आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि जे कोणी कृषी मंत्री असतील त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला जाहीर पत्र लिहून हा निर्यात कर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली पाहिजे. करतील का नाही ते मोदींचा प्रश्न आहे, पण तुम्ही मागणी तरी केली पाहिजे. जर मागणी केली नाही तर महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे सुपुत्र शेतकऱ्याच्या गळ्याला फास लावायला मदत करतात अशी आमची मागणी आहे. काँग्रेस पक्षाच्या तर्फे आमची मागणी आहे 40% निर्यात कर हा ताबडतोब काढला पाहिजे, रद्द केला पाहिजे, कारण तो शेतकऱ्याच्या खिशातून सरकारकडे येतोय. सरकारने शेतकऱ्यांच्यावर कर लावायची काय गरज आहे, आणि त्यामुळे हा कर रद्द केला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारनं तशी जाहीर मागणी केली पाहिजे. मग होईल का नाही माहित नाही. अरे हिंदी पण घ्या कांद्याचं, चालवा जर चांगलं, फार महत्वाचं आहे. एक हिंदी में लेना है, कांदे पे, प्याज पे.
सर प्याज को लेके जिस तरह से सेंट्रल गवर्नमेंट ने निर्णय लिया है, अभी एक्सपोर्ट जो है टैक्स वो भी बढ़ाया है, और क्या लगता है, और अभी अभी कुछ दिन पहले उन्होंने फिर से वो बैन भी हटाया है, तो इसको किस तरह से देखते हैं आप? देखिए, मेरा स्पष्ट मानना है कि नरेंद्र मोदी सरकार किसानों से बदला ले रही है। वो कृषि कानून उनको वापस लेने पड़ गए। जब भी किसान के कृषि उपज पे कुछ अच्छे पैसे मिलने वाले होते हैं, तब नरेंद्र मोदी सरकार उस पे एक्सपोर्ट बंदी कर देती है, निर्यात बंदी कर देती है। चीनी पे निर्यात बंदी है, गेहूं पे निर्यात बंदी है, चावल पे निर्यात बंदी है। प्याज की अगर बात करें तो प्याज के दर 40 रुपए किलो हो गए थे, किसान को कुछ अच्छे पैसे मिल रहे थे। नरेंद्र मोदी सरकार ने प्याज पे निर्यात बंदी कर दी, एक्सपोर्ट बैन लगा दिया। प्याज के दाम 40 रुपए से 6 रुपए हो गए। किसानों को, विशेषकर महाराष्ट्र के किसानों को, जहां भी प्याज उगाए जाते हैं, मध्य प्रदेश, कर्नाटक, प्याज उगाने वाले किसानों को करोड़ों करोड़ों रुपए का नुकसान हुआ। हमारी मांग थी कि ये एक्सपोर्ट बैन हटाया जाए। परसों मोदी सरकार ने एक्सपोर्ट बैन हटा दिया है। अब एक्सपोर्ट कर सकते हैं किसान, लेकिन कुछ शर्तें लगा दी है कि एक तो मिनिमम एक्सपोर्ट प्राइस $550 प्रति क्विंटल होनी चाहिए, प्रति टन होनी चाहिए। मतलब 540 पर आप नहीं कर सकते, यानी एक तरह से वो भी एक एक्सपोर्ट बैन है। लेकिन उससे ज़्यादा गंभीर बात है कि साथ ही में केंद्र सरकार ने प्याज के निर्यात पर 40% एक्सपोर्ट टैक्स लगाया। जो किसान की जेब में कुछ पैसा आने वाले थे, उसमें से 40% पैसा केंद्र सरकार लेगी, मोदी लेंगे। हमारी मांग है कि ये 40% एक्सपोर्ट टैक्स तुरंत हटाया जाए। और दूसरी मेरी मांग है कि एकनाथ शिंदे और अजीत पवार, जो खुद को किसानों के बेटे बताते हैं, वो कम से कम मोदी सरकार से गुजारिश तो करें, पत्र लिखे और उसको प्रकाशित करें कि हम भी मांग कर रहे हैं कि एक्सपोर्ट टैक्स हटाया जाए। लेकिन इनकी हिम्मत नहीं है कि नरेंद्र मोदी सरकार से कोई बात करे। और ये महाराष्ट्र के किसान, देश का किसान भाजपा सरकार से पूरा बदला लेकर रहेगा चुनाव के जब पोस्ट वोट पड़ेंगे तब। और सत्ता बदल होगा, इसी कारण होगा, बेरोजगार के कारण, किसानों के कारण, महंगाई के कारण। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।